नमस्कार, JK किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कढीची रेसिपी बनवणार आहे आणि गुजराती कढीची ही रेसिपी आपण बनवणार आहे आणि ही जी रेसिपी बनवणार आहे ती आपण मातीच्या भांड्यामध्ये बनवणार आहे। बघू शकता अशा मातीच्या भांड्यामध्ये मी ही रेसिपी आज बनवणार आहे आणि यासाठी आपल्याला 2 वाट्या दही घेतलेले आहे आणि त्यामध्ये 2 चमचे डाळीचं म्हणजे बेसन पीठ जे आहे ते घेतलेले आहे। दही आणि बेसन पीठ जे आहे ते आपण चांगलं असं या रवीच्या साहाय्याने फेटून घेणार आहे। अशा प्रकारे दही आणि बेसन पीठ आपण असं फेटून घेतलेलं आहे, म्हणजे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता आपण कढीसाठी याला फोडणी देणार आहे। त्यासाठी आपण हे भांडं जे आहे ते मी गरम करायला ठेवलं आहे। थोडा जास्त वेळ लागतो आपल्याला हे भांडं गरम करण्यासाठी। आणि आता हे गरम झालं आहे। गरम झाल्यानंतर यामध्ये मी तेल घातले, 2 ते 3 चमचे तेल घातले आणि आता आपण आपल्या कढीला फोडणी देणार आहे। यासाठी जिरे टाकली आहेत आणि मोहरीसुद्धा आपण यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी घातली आहे। मोहरी आपण थोडी कढीला जास्त टाकतो, टेस्ट छान येते म्हणून आपण मोहरी थोडी जास्त घालायची आहे। आणि जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण यामध्ये लसूण जो आहे तो घालणार आहेत आणि लसूणसुद्धा आपण चांगल्या प्रकारे तळून देणार आहेत। आणि त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता घालणार आहे। हिरव्या मिरची जी आहे ती बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आहेत, 2 ते 3 हिरवी मिरची मी चिरून घेतलेली आहे। आणि आता यामध्ये आपण सर्व खडे मसाले जे आहेत ते मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही मसाला वेलची वगैरे, स्टारफूल, लवंग आणि मिरे हे सर्व मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि 2 वाळलेली लाल मिरचीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे। ही खूपच छान असे कडकडीत आपण याला फोडणी द्यायची आहे। हिंगसुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे, बघू शकता। आणि आपली फोडणीसुद्धा खूप कडकडीत बसली आहे याला। आणि आता जे आपण ताक करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलं आहे मी, बघू शकता। आणि यामध्ये आपण पाणी कमी जास्त करू शकतो, जास्त पातळसर पण नाही आणि जास्त घट्टसर पण नाही आणि आपण आता या कढीमध्ये पाण्याचं प्रमाण टाकणार आहे, बघू शकता। बघून आपण यामध्ये किती पाणी टाकायचं आहे। जर जास्त घट्ट होऊन द्यायची नाही किंवा जास्त पातळसर पण नाही, या दृष्टीने आपण यामध्ये पाणी घालणार आहे, बघू शकता। अशा प्रकारे मी यामध्ये पाणी घातलं आहे। आणि आता यामध्ये आपण गूळसुद्धा घालून घेतला आहे। तुम्ही यामध्ये साखरसुद्धा घालू शकता, पण कढीला जर आपण गूळ घातला तर त्याची टेस्ट छान येते आणि या मातीच्या भांड्यामध्ये कढीची टेस्ट खूपच छान लागते आणि छान अशी उकळीसुद्धा आपल्या या कढीला फुटणार आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतले आणि चांगली उकळी येईपर्यंत आपण ही कढी जी आहे ती उकळून देणार आहे। बघू शकता तुम्ही आपली कढीची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे। आणि ही जी कढी आहे ही आपण भातासोबत, रोटीसोबत खाऊ शकतो किंवा तसेसुद्धा पिऊ शकतो। आणि उन्हाळ्यात कढी ही खूपच छान लागते, बघू शकता। आपल्या कढीला ही उकळी येते, हळूहळू उकळी फुटते। आणि आता आपण शेवट यामध्ये कोथिंबीर घातली आहे। खूपच छान अशी आपली कढीचा वास पण छान येतोय आणि छान अशी झालेली आहे आपली ही कढी। तुम्हाला जर कमी आंबट हवा असेल तर तुम्ही दही जे आहे ते आदल्या दिवशी रात्री टाकायचं आणि सकाळी लगेचच कढी करायची, जेणेकरून ती जास्त आंबट होत नाही। अशा प्रकारे आपली ही कढी जी आहे ती झटपट अशी तयार झाली आहे आणि तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा, खूपच छान लागते। आपल्या कढीला सुद्धा छान अशी उकळी फुटलेली आहे आणि बघू शकता तुम्ही मातीच्या भांड्यात सुद्धा आपली कढी कशी उतू येते आणि किती छान अशी झाली आहे। मातीच्या भांड्याच्या थोडंसं गरम व्हायला जास्त वेळ लागतो, बघू शकता तुम्ही। पण आता आपली ही कढी जी आहे ती कशी छान अशी उतू आलेली आहे आणि छान अशी उकळलेली सुद्धा आहे। अशी आपण कढीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि झटपट असे आपली ही कढीची रेसिपी जी आहे ती तयार झाली आहे। जास्त वेळ लागलेला नाही आहे कढीसाठी आपल्याला आणि झटपट तयार झाली आहे।
आणि तुम्ही एकदा या भांड्यामध्ये कढी ही जी आहे ती करून बघा आणि याची जी टेस्ट जी आहे ती आपण ज्या भांड्यामध्ये करतो, स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्या करतो, त्याची टेस्ट वेगळी लागते आणि ह्या कढीची टेस्ट खूपच छान लागते, याची चव वेगळी लागते. त्यामुळे तुम्ही यामध्ये करून बघा कशी लागते ही. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपली ही कढी तयार झाली आहे आणि ही मी खाली उतरवून घेतली. बघू शकता तुम्ही किती छान अशी दिसते आपली ही कढी. आणि आता मी या भांड्यामध्ये ही कढी जी आहे ही ओतून घेणार आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद.